पंतप्रधान मोदी मुंबईत 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण करणार। खारघरमधील इस्कॉन मंदिराचं सुद्धा उद्घाटन करणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत आज मोदींचं स्नेहभोजन, तर आमदारांना मोदींना आपलं रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। मुंबईच्या विकासासाठी येत असल्यास मोदींचं स्वागतच। मोदी लवकरच मणिपूरला सुद्धा जातील ही अपेक्षा। मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून संजय राऊतांचा टोला। धनंजय मुंडे आज मोदींच्या उपस्थितीमध्ये बैठकीला उपस्थित नसणार, तर आज व्यापाऱ्यांचा बंद असल्यामुळे धनंजय मुंडे हे दादांना कळवून परळीला गेले। मिटकरींची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये चर्चा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। कागदोपत्री प्रक्रियेनंतर थोड्याच वेळात कराडला केज कोर्टात हजर केलं जाणार। धनंजय मुंडे मतदारसंघ शांत करायला गेले असतील। आकाचे लोक आले तर मुंबई सुद्धा बंद करू शकतात। परळीतील बंदवरून सुरेश धस यांची प्रतिक्रिया। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू चाटेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेचं नाव आल्यानंतर आता निलंबन। परळीमध्ये व्यापारी संघटनांकडून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी। कराडच्या कुटुंबियांकडून 13 तासांनंतर आता परळी पोलीस ठाण्यासमोरील आंदोलन मागे घेण्याचं निवेदन पोलिसांना दिलं। आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार। धनंजय देशमुखांची केस शासकीय विश्रामगृहात तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। तर मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी। बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना। कुणीही दोषी असो मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीमध्ये नावं येतील त्यांच्यावर ऍक्शन घेतली जाईल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही। राष्ट्रवादीच्या बैठकीत अजितदादांकडून फडणवीसांबाबत नाराजी, तर मंत्री बाबासाहेब पाटील आणि मुश्रीफांच्या खात्यातील 2 निर्णयांना मुख्यमंत्र्यांकडून परस्पर स्थगिती। दादांकडून आमदारांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। तर शरद पवार आणि अजित पवार उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता। बारामतीमधील उद्याच्या कृषी प्रदर्शनाकडे राज्याचं लक्ष। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसिफची आता श्रीलंकेमध्ये जाऊन सुद्धा चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। चांदीचे दर 1800, तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500, तर चांदी 89,500 रुपये किलो। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह आज मराठवाड्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता। पुणे वेधशाळेचा अंदाज, ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता। महाकुंभच्या पहिल्या दिवशी 1.5 कोटी भाविकांकडून गंगा आणि संगमामध्ये पवित्र महास्नान। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून ट्विट करत शुभेच्छा।